नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता सीझनच चालू झाला बघा कैऱ्यांचा. बाजारात कैऱ्या यायला लागलेल्या आहेत. आता उन्हाळ्यात तोंडाची चव थोडीशी कमी झालेली असते. असं काहीतरी चटपटीत असलं की जेवणाची चव मात्र 100 पटीने नक्कीच वाढते बघा. आजची रेसिपी तशीच आहे. आज आपण तोंडी लावण्यासाठी कैरीचे 3 प्रकार बनवणार आहे. चला जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात पहिला आपण इथे मध्यम आकाराची एक कैरी घेतलेली आहे बघा. कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कैरीचा आपला पुढचा भाग आपण शेंडा कट करून घेतलेला आहे. जो कट केलेला शेंडा आपण कैरीवरती शेंड्यावरती चोळून द्यायचा. त्याच्यामुळे कैरीचा जो चिकटपणा असेल तो आपण खाताना त्याचा त्रास होणार नाही बघा. आणि आपण कैरीला मधून कट करून दिलेला आहे. मधून कट केलेल्या कैरीमधला जो पांढरा भाग आहे त्याला कुई म्हणतात बरं का. ते आपण कुई काढून दिलेले आहे. जर तुम्ही कुई वापराल तर आपण जी रेसिपी बनवणार आहे त्या कुईमुळे ती कडवट बनेल बरं का. त्याच्यामुळे कोणतीही रेसिपी तुम्ही बनवत असाल तर ती कुई काढून द्यावे. इथे आपण कैरी हे की नाही आपण किसून घेतोय बघा. किसणीनं आपण बारीक अशी व्यवस्थित असं किसून घेतोय कैरी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा कैरी बारीक करू शकता. इथे आपण अशा पद्धतीने किसणीने कैरी किसून घेतलेली आहे. आपण अर्धी कैरी वापरणार आहे बरं का. अर्धी कैरीची आपण रेसिपी पुन्हा तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. अर्धी कैरी आपण ठेवून देऊया. किसून घेतलेली कैरी एका बाउलमध्ये ठेवून दिलेली आहे. तोपर्यंत एक सिक्रेट मसाला आपण बनवतोय बरं का. इथे एक तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी तिखटवाली मिरची घेऊ शकता. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ. हे सर्व आपण लोखंडी माझ्याकडे खलबत्ता आहे त्याच्यामध्ये मी चेचून घेते बरं का. हे सर्व व्यवस्थित मी अशा पद्धतीने चेचून घेतलेलं आहे. ह्या मसाल्यामुळे मस्त अशा कैरीच्या लोणच्याला मस्त असं चटणीला एक छानशी चव येणार आहे बरं का. किसून घेतलेल्या कैरीमध्ये आपण हे सर्व वाटण टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं. त्याच्यामुळे कैरीची जी चटणी बनणार आहे ती खूप छान अशी चटणी बनते आणि तोंडाला त्याच्यामुळे वेगळी अशी चव येते बरं का. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे आणि आता फोडणी करतोय बरं का. एक पळी तेल घेतलेलं आहे आणि चिमूटभर जिरे घेतलेले आहेत बरं का. जास्त पण जिरे वापरले तर त्याच्या जिऱ्याचा जो कडवटपणा आहे तो चटणीमध्ये उतरतो. त्याच्यामुळे थोडीशी जिरे आपण टाकून दिलेले आहे. चटणीला छान असा तडका बसलेला आहे बघा. मस्त अशी आपली इथे कैरीची चटणी तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम अशी लागते बरं का. तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता. ही चटणी महिनाभर सहज टिकते बरं का. इथे आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे. चला आपण दुसरी कैरीची चटणी बघूया. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, जी अर्धी कैरी राहिलेली त्याच्यापासून आपण दुसरी चटणी बनवतोय बरं का. दुसऱ्या चटणीची रेसिपी बनवतोय. सर्वात पहिलं आपण पॅनवरती नाश्त्याचे 2 स्पून इथे तेल सोडलेलं आहे. तेल छान असं गरम झाल्यावरती जी आपण अर्धी कट करून कैरी ठेवलेली ती कैरी आपण पॅनवरती ठेवून दिली आणि एक आपण टोमॅटो मधून कट करून दिलेला आहे बरं का. तो व्यवस्थित असा ठेवून दिला म्हणजे उरपाटा ठेवून दिलेला आहे. आपण 2 ते 3 तिखट मिरच्या ठेवून दिलेत आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या. व्यवस्थित असं मस्त तेलावरती हे फ्राय करून घ्यायचं आहे बरं का. अशा पद्धतीने जर तुम्ही कैरीची आणि टोमॅटो भाजून जर चटणी बनवली तर अतिशय चविष्ट होते बरं का. आणि उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी एकदम अशी चटणी भारी आहे बरं का. बनवायची पद्धतसुद्धा मस्त आणि सोपी आहे बरं का. मस्त असं इथे आपण कैरी मस्त व्यवस्थित भाजून घेतलेली आहे बरं का. कैरीचा आंबटपणानुसार तुम्ही गूळ हवा असेल तर गूळसुद्धा टाकू शकता बरं का. सर्व व्यवस्थित आपण भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यावरती काय केलं आपण इथे चॉपर आहे बरं का. चॉपरमध्ये आपण मिरची आणि लसूण टाकून दिलेला आहे. जो पण कैरी आहे बरं का, कैरीतला आतील आपण जो गर आहे तो चम्मचने अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे व तो चॉपरमध्ये आपण चॉप करून घेणार आहे बरं का. तो गर आपण चॉपरमध्ये टाकून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकायचा आहे बरं का. इथे बारीक मध्यम आकाराचा एक कांदा टाकून दिलेला आहे. त्याच्यात मूठभर कोथिंबीर टाकून दिली. उन्हाळ्यात बघा कशी ही चटणी कशी आपल्या जेवणाची चव कशी द्विगुणित करते बरं का. काय केलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलं आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. सर्व आता काय करणार आहे, झाकण आपण लावून दिलं आणि चॉपरने असे चॉप करून घेणार आहे बरं का, बारीक अशा पद्धतीने.
व्यवस्थित काय केलेलं आहे चॉपरने अशा आणि व्यवस्थित चॉप झालं की नाही बघायचं. इथे सर्व व्यवस्थित असं चॉपरने मी चॉप करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. कलर किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता. सर्वात आपण झाकण काढून देणार आहे आणि बारीक श्री व्यवस्थित स्वामी झाले की नाही हे समर्थ. पाहणार आहे बरं का. कैरीची चटणी आपली किती छान अशी बारीक झालेली आहे बघा. खास टिप्स तुम्हाला सांगते, पाणी ही चटणी बनवताना अजिबात टाकायचं नाही बरं का. भाजलेल्या भाज्यांचा स्वतःचा रस असल्यामुळे कसा खूप छान दाटसरपणा येतो बरं का. पाटा वरवट असल्यास त्याच्यामध्ये कसं असं वाटल्यावरती त्याच्यामुळे पण छान येते, पण आपल्याकडे पाटा वरवट नसल्यामुळे कसं आपण इथे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. मस्त अशी आपली चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय. चला आता तिसऱ्या नंबरची आपण चटणी बघूया. त्याच्यासाठी इथे स्वच्छ पण धुवून कैरी घेतलेली आहे बघा. कैरीचा पुन्हा आपण देठ काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने देठावरती आपण कैरी चोळून घ्यायची आणि इथं कैरी आपण मधून कट करून घेतलेली आहे. तुम्हाला ह्या महत्त्वाच्या टिप्स मी सांगितलेली आहे. कैरीच्या आतील पांढरा भाग म्हणजे कुई काढून द्यायची. त्याच्यामुळे कशी रेसिपी आपली कडवट होणार नाही बरं का. व्यवस्थित असा पांढरा भाग आपण काढून दिलेला आहे. आणि आता आपण इथे काय करणार आहे, अशा छोट्या छोट्या कापमध्ये असे कैरी आपण कट करून घेणार आहे बरं का. मस्त अशा कैरीच्या तोंडी लावण्यासाठी मस्त अशा चटपटीत आपल्या चटण्या इथे तयार होत आहेत बरं का. मस्त अशा 2 आपण चटण्या बनवून तयार केलेल्या आहेत. तिसऱ्या नंबरची आपण चटणी इथे तयार करतोय. व्यवस्थित असं आपण कैरी उभ्यामध्ये कापून दिलं. आता आडव्यामध्ये छोटे छोटे भाग असे कैरीचे काप करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने. इथे सर्व असं बारीक काप करून घेतलेले आहेत. मस्त असं व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहे. आता चला एका बाउलमध्ये काप केलेल्या कैऱ्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये बघा लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त सुद्धा टाकू शकता. ही रेसिपी बघा माझ्या आजी पणजींची रेसिपी आहे बरं का. चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिक्स करून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावरती हातानं सुद्धा मी चोळून दिलेलं आहे, कारण सर्व मसाला एकत्र मस्त अशा कैरीला लागला पाहिजेला आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून दिलं. फोडणीसाठी आता मी काय केलेलं आहे, एक पळी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हिंग पावडर टाकलेली आहे. हिंग पावडरमुळे मस्त अशा कैरीला छान अशी चव येते बरं का. आणि कढीपत्त्याची 3 ते 4 पानं टाकलेली आहेत आणि कैरीवरती ओतून दिलं. ही चटणी बघा तशी 3 ते 4 दिवस सहज टिकते बरं का. त्याच्यामुळे जास्त आपण क्वांटिटीमध्ये बनवायची नाही. जेवढी पाहिजे आहे तेवढीच बनवायची. मस्त अशी कैरीची आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही है ना जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता बरं का. भाकरी, भात, चपातीबरोबर मस्त अशा ह्या चटण्या लागतात बरं का. आणि सर्वात महत्त्वाचं आंब्याचं सीझन आहे म्हटल्यावरती कैरीच्या अशा फोडींना चटणी, मीठ आणि हळद लावून खाण्याचा आनंद मात्र वेगळाच आहे बरं का. ही रेसिपी काय सर्वसामान्यांची सगळ्यांची रेसिपी आहे बरं का. आंब्याच्या सीझनमध्ये असं कोणी कोणी खाल्लेलं आहे मला नक्कीच सांगा बरं का. मस्त अशा कैरीला काय केलं, मीठ आणि हळद लावून दिलं आणि मस्त अशा खाऊन घेतलं. कैरीची चटणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही बरं का. उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाची चव वाढवणारी आपल्या कैरीच्या 3 प्रकारच्या या चटण्या तयार आहेत. तर मंडळी ही चटपटीत आणि झटपट होणारी कैरीची चटणी तुम्ही नक्कीच घरी करून पहा. डाळ, भात किंवा भाकरी चपातीबरोबर अप्रतिम अशी लागते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.